थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आबा आता घराच्या बाहेर चाललेले असते. विनीतशी बोलत बोलतच ती चाललेली असते. कानाला फोन लावून ती बाहेर निघत असते. तेवढ्यात तिची धडक होते. ती म्हणजे तेजस बरोबर. तेजस तिला म्हणतो, "अगं वेंदळे, कसं चालतेस तू? कळते का तुला? काय गडबडीत आहेस का?" ती म्हणते, "हो, मी गडबडीत आहे. माझी मैत्रीण वाट पाहत आहे." खरं तर विनीत तिची वाट पाहत असतो. पण आता तेजस तिला म्हणतोय, "तू कॉलेजला जाऊ नको." हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. पटकन पडलेला मोबाईल तिनं उचललेला असतो आणि विनीतचा फोन देखील बंद करून टाकलेला असतो. आणि तेजस तिला सांगतोय, "आज तू कॉलेजला जाऊ नको." ती म्हणते, "असं का?" तेव्हा तो म्हणतो, "आता तू प्लॅन बी आहेस." ती म्हणते, "प्लॅन बी म्हणजे काय?" तेव्हा तो सांगतो, की "तुला आत्ताच्या आत्ता सूरजच्या मागं जायचं आहे." सूरजच्या मागं कशाला जायचं आहे असा प्रश्न तिने त्याला विचारलेला असतो. तेव्हा तो सांगतो, की "तुला जाणं गरजेचं आहे." इकडं विनीतचा फोन कट करून टाकल्यामुळं त्याला कळलेलं नसतं, की नक्की घरी काय झालेलं आहे. आणि आता तिला तर पटकन विनीतकडे जायचं असतं. पण तेजसनं सांगितलंय, "तुला सूरजच्या मागं जावं लागणार आहे." कारण मानसीने त्याला एक काम दिलेलं आहे. ते म्हणजे चॉकलेटच्या ऑर्डर पाठवण्याचं. पण ते काय त्याला जमणार नाही. त्यामुळं तू जरा त्याच्या पाठीमागं जा आणि बघ, की तो नक्की कुठं-कुठं जातोय ते. म्हणजे आपल्याला समजेल, की तो ऑर्डर देणार आहे किंवा नाही. आणि तो जर का इकडं-तिकडं चालला, तर तू त्याच्याकडनं ती ऑर्डर घेऊन त्याच्याबरोबर ऑर्डर पोहोचवायला जा. अशा पद्धतीनं तेजसचं मत असतं. पण खरं तर हिला विनीतकडे जायचं असतं, कारण विनीत वाट पाहत असतो. पण आता तेजसला तर नाही म्हणणं शक्य नाही. त्यामुळे आता तिला तेजसचंच काम ऐकणं गरजेचं असतं. ती त्याला म्हणते देखील, की "मला कॉलेजला जाणं गरजेचं आहे." पण तेजस तिला सांगतो, की "आत्ता हे काम करणं देखील गरजेचं आहे. कॉलेजला काय तू उद्यासुद्धा जाऊ शकते." असं म्हणून तेजसने तिला मिशन सूरज दिलेलं आहे. आता सूरज चॉकलेटची ऑर्डर पोहोचवतो की नाही, हे पाहण्याचं काम पूर्णपणे आबाचं आहे. पण आबाला मात्र वाईट वाटतंय. कारण आता विनीतला सांगायचं काय? त्याचबरोबर तिला कळलंय, की आता दादा आणि वहिनी एकमेकांशी बोलत नाहीयेत. कारण हा एक व्रताचा भाग आहे. मग आता आपल्याला देखील विनीतशी न बोलता हे व्रत पाळावं लागेल, असा विचार तिने मनाशी केलेला आहे. कारण ती देखील गुपचूप विनीतसाठी, त्यांच्या प्रेमासाठी हे व्रत करत आहे. पण आता हे विनीतला कसं सांगायचं, की मी त्याच्याशी बोलत नाही, हे मात्र तिला काही सुचत नाही. आणि आता तेजसनं सांगितल्याप्रमाणे कॉलेजला न जाता आपल्याला आता सूरजच्या मागं जाणं गरजेचं आहे, असा विचार करून आबा आता सूरजच्या मागं जाण्यासाठी तयार झालेले आहे आणि ती घराच्या बाहेर पडते. आता आपल्याला विनीतला मात्र काय सांगावं, हा प्रश्न तिच्यापुढं तसाच आहे. कारण आपण आता त्याच्याशी मौन व्रत धरणार आहोत. आपण त्याला एक शब्द देखील बोलणार नाही. कारण आपल्याला आपलं प्रेम मिळवायचं आहे आणि हे व्रत आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण करायचं आहे. पण विनीतला काय सांगावं हे तिला अजून कळलेलं नाही. तेजसनं मात्र तिला जी जबाबदारी दिली आहे, तिनं ठरवलंय की ती जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. आपण सूरजच्या मागे-मागे जाऊया आणि नक्की सूरज चॉकलेटची ऑर्डर देतोय का नाही ते आपण पाहूया, असं तिनं मनाशी ठरवलेलं असतं. आणि आता तेजसनं पण तिला तेच सांगितल्यामुळं कॉलेजला जाण्याच्या ऐवजी सूरजचं काम करणं गरजेचं आहे, असा विचार करून ती देखील घराच्या बाहेर पडलेली आहे. आता आबा सूरजच्या पाठीमागे आहे, त्यामुळं सूरजला ती ऑर्डर द्यावीच लागेल. त्यामुळं आता त्या चॉकलेटच्या ऑर्डरची काळजी आपल्याला नाही, असा विचार करून आता तेजस देखील ऑफिसला चाललेला असतो. पण आबा आणि तेजसचं बोलणं ऐकलंय गायत्रीने आणि आता या बोलण्यामध्ये मी काय ट्विस्ट आणते ते बघा, असा विचार करून ती आता सूरज आणि आबाच्या मागोमाग जाणार आहे. इकडे सूरज दोन्ही पिशव्या हातामध्ये घेऊन चॉकलेटची ऑर्डर देण्यासाठी निघालेला आहे. आबा अगदी त्याच्या मागोमागच आहे. आबा जराही त्याला इकडं-तिकडं जाऊ देत नाहीये. अगदी त्याच्या पाठीमागच ती येत आहे. कारण तिला माहिती आहे, की सूरज अचानक कुठेही जाऊ शकतो. त्यामुळं आपण त्याच्यावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, असा विचार करून ती त्याच्या पाठीमागच येत आहे. सूरजला मात्र हे माहिती नाहीये, की आबा त्याचा पाठलाग करतेय. सूरज आपली त्याची ऑर्डर घेऊन, ती पिशवी घेऊन तो रस्त्यानं चालत आहे. आबा मात्र अगदी मागोमागच त्याच्या चालत आहे. कारण तेजसनं तिला तशी जबाबदारी दिली आहे. पण तिच्या डोक्यामध्ये विनीतचे विचार येत आहेत. विनीतला आपण काय सांगावं? विनीतला कळणार का, की आपण मौन व्रत धरलेलं आहे? आता त्याला या गोष्टी कशा समजावून सांगाव्यात? आणि तेवढ्यात तिला विनीतचे फोन देखील येत असतात. पण ती विनीतचे फोन उचलत नसते. कारण आता तिनं ठरवलेलं असतं, की आपल्याला हे व्रत पूर्ण व्यवस्थित पार पाडायचं आहे. जर का आपण त्याच्याशी फोनवर बोललो, तर आपलं व्रत मोडणार, या गोष्टीची काळजी तिला वाटत असते. पण आता फोन न उचलता आपण काय करावं? आपल्याला तर याचा पिछा करायचा आहे का आपण विनीतकडे जावं, असा विचार तिने केलेला आहे. आणि शेवटी ती मनाशी ठरवते, सूरजच्या मागोमाग जाण्यापेक्षा आपण विनीतकडे जाऊया.
कारण तो आपली वाट पाहत बसलेला आहे, असा विचार करून ती आता विनीतकडे निघून गेलेली असते. तर इकडे तेजस आता ऑफिसला निघालेला असतो. छाया आणि विनोद मस्तपैकी गेम खेळत बसलेले असतात. तो त्या दोघांकडेही बघतो आणि त्यांना बालिश बुद्धी म्हणतो आणि आता तो खरं तर आतमध्ये पाहत असतो, की मानसी आपल्याकडे पाहील का? पण मानसी मात्र तिच्याच कामामध्ये असते. मानसी स्वयंपाक करत बसलेली असते आणि तिने डबा टेबलवर ठेवलेला असतो, हे मात्र तेजसला माहीत नसतं. मानसी आपल्याकडे पाहील असा विचार करून तो तिच्याकडे एकटक पाहत असतो, पण ती काही पाहत नाही. तेव्हा छाया आणि विनोद यांची खोड काढतो आणि तेजस आता घराच्या बाहेर पडतो. विनोद आणि छाया यांची खोड काढल्यामुळे तेजसचा एक फायदा मात्र नक्कीच होतो. तो विनोद त्याला तेजस म्हणून हाक मारतो आणि तेवढ्याच बरोबर मानसीचं लक्ष त्याच्याकडे जातं. पण तोपर्यंत तेजस घराच्या बाहेर पडलेला असतो. मानसी पाहते की डबा मात्र अजून त्याने घेतलेला नाहीये, कारण डबा डायनिंग टेबलवर तसाच असतो. आता तो डबा त्याला देणं गरजेचं आहे, असा विचार करून ती डब्याकडे येते. पण तोपर्यंत तेजस मात्र बाहेर गेलेला असतो. आता याला हाक मारण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय मानसीकडे नसतो, कारण तोपर्यंत तो बाहेर गेलेला असतो. जर का डबा विसरला तर त्याला दुपारी उपाशी राहावं लागेल, असा विचार करून ती धावत पळत ती डबा देण्यासाठी त्याच्याकडे आलेली असते. पण तोपर्यंत तेजस मात्र त्याचं आवरून बूट घालून बाहेर पडलेला असतो. हे सगळं विनोद आणि छाया पाहत असतात. आता त्यांना बघायचं असतं, की तेजस आणि मानसी एकमेकांना बोलतायत का? पण ते मात्र एकमेकाशी बोलत नसतात. आता तेजस अगदी घराच्या बाहेर पडलेला असतो. गाडीला चावी लावून त्याने किक मारायला देखील सुरुवात केलेली असते. मानसी तोपर्यंत आलेली असते. तेवढ्यात छाया आणि विनोद ठरवतात, जर का खरोखरच हे दोघं एकमेकाला बोलले, तर मोठ्या बाईला आपण एक व्हिडिओ काढून दाखवूया, म्हणजे हे दोघं कसे फेक आहेत ते त्यांना समजेल. असा विचार करून छाया आणि विनोद दोघेही त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी एका खिडकीच्या जवळ येतात आणि छाया बरोबर कॅमेरा धरते, कारण त्यांना वाटत असतं, की आता नक्कीच हे दोघं बोलणार, आपण त्यांचा छान व्हिडिओ काढणार आणि तो व्हिडिओ गायत्रीला नेऊन द्यायचा, म्हणजे आपल्याला शाबासकी मिळणार आहे. आता तेजस तर गाडीची किक मारून बाहेर पडलेलाच असतो आणि त्याचं लक्ष अजिबात मानसीकडे नसतं. मानसी त्याला हाक मारल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नसते आणि त्याने गाडीची किक मारून तो निघालेला असतो. छाया आणि विनोद म्हणत असतात, की आत्ता एका क्षणाला मानसी त्याला हाक मारणार आणि तो क्षण आपण कॅच करणार. आता मानसीला समजलेलं असतं, की हाक मारण्याशिवाय तर तेजस आपल्याकडं बघणार नाही. पण आपण व्रत मोडायचं नाही, हे मात्र तिनं मनाशी ठाम ठरवलेलं असतं आणि त्यामुळं ती तेजसला अजिबात हाक मारत नाही. ती स्वतःच्या मनाशी ठरवते, की आपण हाक न मारता तेजसला आपल्याकडं बघायला लावायचं आणि मग त्यावर ती पर्याय असा करते, ती असं ठरवते, की आपण आपल्या मनातून त्याला बोलायचं आणि अंतर्मनातून तेजसला आपण हाक मारायची. तेजसनं हेल्मेट घातलेलं असतं आणि तेजस आता गाडीवर निघालेला देखील असतो. छाया आणि विनोद त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी सज्ज असतात. मानसी डोळे बंद करते आणि मनातल्या मनात तेजस इकडं बघ असं म्हणून हाक मारते. तेजसला ती हाक बरोबर ऐकू जाते आणि तेजसनं गाडी थांबवलेली आहे. तेजसला कोणीतरी हाक मारलाय असा भास होतो आणि तेजस पाहतो तर मानसी त्याच्या पाठीमागं डबा घेऊन उभी असते. तेजसला विश्वासच बसत नाही, की मानसी आपल्यासाठी डबा घेऊन आलेली आहे आणि मानसीला देखील विश्वास बसत नाही, की आपण मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्यावर तेजस जिव्हापाड प्रेम करतोय, म्हणूनच त्याला आपली हाक ऐकू गेली, ही गोष्ट मात्र तिला पटते आणि ती देवाचे आभार मानते. तेजससुद्धा थांबतो आणि तिच्याकडचा डबा घेण्यासाठी तो माघारी येतो. मानसी तो डबा बाहेर ठेवते आणि मनोमन खूपच खुश झालेली असते. तिला खूप छान वाटलेलं असतं, कारण तेजसला हाक न मारता देखील तिच्या भावना तेजसपर्यंत पोहोचलेल्या असतात आणि तेजसला देखील आनंद झालेला असतो, की आपल्यासाठी ती डबा घेऊन आलेली आहे आणि तो डबा तिने बाहेर ठेवलेला आहे. तेजस देखील खुश होतो आणि तो गाडी माघारी वळवतो आणि डबा आणण्यासाठी जातो. छाया आणि विनोद यांचा मात्र पुन्हा एकदा चांगलाच अपमान झालेला असतो, कारण त्यांना अपेक्षित असतं, की आत्ताच्या आत्ता मानसी त्याला हाक मारेल आणि त्यानंतर तेजससुद्धा तिला काहीतरी बोलेल, पण त्यांच्या हाती मात्र काहीच लागलेलं नसतं. आता तेजस डबा घेण्यासाठी आतमध्ये आलेला असतो आणि मानसी मात्र तेथून गेलेली असते. तिने ठेवलेला डबा तो उचलतो, तेव्हा त्याला दिसतं, की छाया आणि विनोद हे मोबाईल घेऊन व्हिडिओ काढण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, "तुम्ही ना कधीसुद्धा सुधारणार नाही.
तुम्ही काय आमचा कॅच घेण्यासाठी इथं थांबला होता काय? किराणा उडव्यांनो, तुम्हाला हा चान्स कधीसुद्धा मिळणार नाही, असं देखील तेजसने त्यांना सांगितलेलं असतं. हे सगळं बोलल्यावर ते मात्र एकदम घाबरून जातात आणि म्हणतात, नाही, नाही, आम्ही असंच आपलं खिडकीतून बाहेर पाहत होतो." तेजस म्हणतो, "तुम्ही असंच आपलं काय पाहता ना, ते मला चांगलं कळतं." तो त्यांच्या अंगावर गेल्यासारखं करतो, तेव्हा ते दोघं देखील पळायला लागतात. तेजसने त्यांना अगदी बरोबर पकडलेलं असतं. तेजसने आता डबा घेतलेला असतो आणि तो डबा घेऊन ऑफिसला निघालेला असतो. तेजसच्या अगदी मनासारखी गोष्ट घडलेली आहे, त्याचबरोबर मानसीच्या सुद्धा मनासारखी गोष्ट घडली आहे. इकडे आता आबानं ठरवलंय, की सूरजचा पाठलाग करण्यापेक्षा विनीतला महत्त्व देणं गरजेचं आहे, कारण विनीत तिची वाट पाहत बसलेला आहे. कारण त्याचे सतत फोन येत आहेत आणि आपण फोन उचलून त्याच्याशी बोललो तर आपलं व्रत मोडणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याच्याकडं जाणं गरजेचं आहे. पण आता त्याला काय सांगायचं आणि कसं सांगायचं हे मात्र तिला अजूनही कळलेलं नाहीये. पण आता सूरजचा पाठलाग करणं आपल्याला शक्य नाही. सूरज चॉकलेट देईल असं तिला वाटतं. त्यामुळं आपण त्या गोष्टीची जास्त काळजी करणं गरजेचं नाहीये. विनीतची काळजी करणं गरजेचं आहे आणि विनीतला जाऊन भेटणं गरजेचं आहे. असा विचार करून आबाने आता सूरजचा पाठलाग करायचा बंद केलाय. तेवढ्यात तेथे गायत्री पोहोचते आणि म्हणते, "प्रभूंच्या या 2 बहीण-भावांवर विश्वास ठेवून तू स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. अगं, हे अजिबात कामाचे नाहीयेत. मला चांगलं माहिती आहे हे काय कामाचे आहेत ते. अजूनही तुला वाटत असेल ना हे कामाचे आहेत, तर आज बघ सूरज काय करतोय ते. आज सूरजने जे काही केलंय ते पाहिल्यानंतर तर तुझा सूरजवरचा कायमचा विश्वास उडणार आहे आणि आता त्यासाठी मी स्वतः त्याला भेटणार आहे आणि त्यानंतर तो काय-काय करतोय ते बघ." असं गायत्री स्वतःच्या मनाशीच बोलत असते. तिनं ठरवलेलं असतं, की आता तिला सूरजला भेटायचंय. इकडे अजूनही चॉकलेटची ऑर्डर पोहोचलेली नाही, म्हणून मानसीला फोन आलेला असतो. मानसी त्यांना म्हणते, की "अहो, ऑर्डर निघालेलीच आहे. तुम्हाला थोड्याच वेळात ती ऑर्डर मिळेल." तर तेजसची आई मानसीला म्हणत असते, की "अगं, सूरज गेलाय का? नक्की बघ जरा, तो इकडं-तिकडं गेलेला असेल नाहीतर. त्याला असल्या गोष्टींची सवय नाही. एकतर तो एकटा बाहेर कुठं पडत नाही. मला असं वाटतंय, की तो ऑर्डर पोहोचवू शकणार नाही." मात्र मानसी त्यांना समजावून सांगते, "माझा सूरजदादांवर पूर्ण विश्वास आहे आणि आता ते बदललेले आहेत. त्यामुळं ते ऑर्डर पोहोचवूनच येणार." पण तेजसच्या आईला मात्र सूरजचं वागणं अगदी चांगलं माहीत असतं. त्या म्हणतात, "मला मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. तो अगदी वेळेत आणि योग्य पद्धतीनं ऑर्डर पोहोचवेल असं मला वाटत नाही." मानसी त्यांना समजावून सांगते, "आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जर का आपण त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला, तर त्यांना किती वाईट वाटेल. आता आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया आणि काय होतंय ते बघूया." असं मानसीने तेजसच्या आईला समजावून सांगितलेलं असतं. मानसीने हे समजावून सांगितल्यानंतर तेजसची आई देखील म्हणते, "ठीक आहे, तू जर का त्याच्यावर विश्वास ठेवत असेल, तर मी देखील विश्वास ठेवते. आज त्याने जर का काम चोखपणे पार पाडलं, तर सूरज बदलला आहे, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं." इकडं सूरज हातामध्ये दोन्ही पिशव्या घेऊन ऑर्डर घेऊन चाललेला असतो आणि त्याला अडवलं आहे ते म्हणजे गायत्रीने. गायत्री त्याला थांबवते आणि म्हणते, "अरे सूरज, कुठं चाललायस तू? काय काम करतोयस का काय?" सूरज ते आलेले पाहून खरं तर घाबरून जातो. तो म्हणतो, हो, मी चॉकलेटची ऑर्डर द्यायला चाललोय." तेव्हा ती म्हणते, "चॉकलेटची ऑर्डर द्यायला तू? अरे काय वेडा-बिडा झालायस काय? तुला माहिती आहे ना, या सगळ्या गोष्टींची तुला सवय नाहीये आणि तू असा एकटा जाणार आहे?" मानसीला पण काही कळतच नाही. "तुला एकट्याला कसं काय पाठवलं रे तिने? आणि आता तू जाणार तरी कसा?" "अरे बाबा, इथं किती गर्दी असते आणि गर्दी म्हणल्यावर तुला त्या गर्दीची तर किती भीती वाटते. हां, या गर्दीमध्ये काहीही होऊ शकतं. आठवतंय ना तुला गर्दीने काय-काय केलेलं होतं?" असं म्हणून ती त्याला भीती दाखवायला लागते आणि सूरजसुद्धा ते सगळं बोलणं ऐकताना घाबरायला लागतो. आत्तापर्यंत चॉकलेटच्या पिशव्या घेऊन जाणारा सूरज आता गायत्रीच्या बोलण्याने मात्र विस्कळीत झालेला असतो. गायत्री त्याला जुन्या गोष्टी आठवून देत असते. "आठवतंय ना गर्दीनं तुझं काय-काय केलं होतं ते? आठवतंय ना पोलिसांनी तुझ्याबरोबर कसं वागले होते ते? आणि त्या गर्दीतली दगडं तू कशी खाल्ली होती? आठवतंय का सगळं विसरून गेलास?" "अरे मला का आठवायला लावतोय? फक्त मी तुझी काळजी म्हणून बोलते बरं का. पाहिजे तर तुला या पिशव्या देऊन यायच्यात तर देऊन ये. पण मला मानसीचं हे अजिबात पटलेलं नाहीये. तुला एकट्याला तिनं असं पाठवणं म्हणजे ना तिला तुझी काळजी नसणं असंच मला वाटतंय. तिला जर का तुझी काळजी असती तर तुझ्याबरोबर तिने कोणाला तरी पाठवलं असतं. पण तिला अजिबात काळजी नाही. आता तू असल्या गर्दीत जाणार, गर्दीमध्ये धक्काबुक्की होणार आणि गर्दीमध्ये काय-काय होतं हे तुला अगोदरसुद्धा माहिती आहे." सूरजला आता जुन्या गोष्टी पुन्हा एकदा आठवू लागलेल्या असतात. सूरजला झालेल्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. गर्दीने कशाप्रकारे त्याचा बदला घेतलेला होता. गर्दीने कशाप्रकारे त्याला मारलेलं होतं. पोलिसांनी कशाप्रकारे त्याला पकडलेलं होतं आणि या सगळ्याचा त्याला किती मानसिक त्रास झालेला होता,
त्यातली एक ना एक गोष्ट आता त्याला आठवू लागलेली आहे आणि सूरजचा कॉन्फिडन्स कमी-कमी होत चाललेला आहे. हे सगळं पाहून गायत्रीला मात्र खूपच आनंद होतो. गायत्री त्याला म्हणते, "अरे बाबा, तुला चॉकलेटच्या पिशव्या पोहोचवायच्या असेल तर पोहोचव. मी तुला काही नाही म्हणत नाही. फक्त मला तुझ्याविषयी जी काळजी वाटते ना, ती सांगावी म्हणून मी हे सगळं बोललेले आहे. बाकी मानसीला काही वाईट वाटेल असं तर करू नको बाबा. कारण तू बघतोस ना, तिचा तुझ्यावर विश्वास आहे. पण मला तर वाटतं, की तिने तुझ्यावर ही जबाबदारी टाकून चूक केलेली आहे. कारण तुला या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी जर का तू केल्यास, तर तुला किती मानसिक त्रास होतो हे तिला अजून माहीत नाही. पण गर्दीपासून तू थोडासा सावध राहा. कारण यामध्ये काही होऊ शकतं. फक्त तुझी मानसिकता अजिबात ढवळू देऊ नको." असं म्हणून मुद्दाम ती त्याला त्रासदायक बोलत असते आणि सूरजला खरोखरच तिच्या या बोलण्याचा खूपच त्रास होत असतो. पण आता सूरज तिचं बोलणं ऐकत नाही आणि तीच त्याला ढकलते आणि म्हणते, की "जा, नाहीतर तुझी मानसी मला परत काहीतरी म्हणेल. लवकर जा, ऑर्डर देऊन ये." असं म्हणून ती त्याला पाठवते. इकडे ऑफिसमध्ये तेजस पोहोचलेला आहे आणि सर्वांच्या मोबाईलवर एक महत्त्वाचा मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमुळे वातावरण अगदी प्रसन्न झालंय. तो मेसेज म्हणजे पगाराचा मेसेज. सर्वांना पगाराचा मेसेज आलेला आहे आणि तो मेसेज पाहून सर्वजण आनंद व्यक्त करतायत. तेजसचा तर हा पहिलाच पगार आहे, त्यामुळं तर त्याला अत्यानंद झालाय. तो मेसेज पाहत असताना त्याच्या चेहऱ्यावर खूपच चांगलं स्मितहास्य येतं आणि सर्वजण त्याला विचारतात, "अरे वाह! आता पहिला पगार. मग या पहिल्या पगारात काय-काय करणार तेजस?" असे सर्वजण त्याला विचारू लागतात. जवळच बसलेल्या मॅडम त्याला म्हणतात, "म्हणजे आता तुम्ही जोडीनं बाहेर फिरायला जाणार, छान-छान हॉटेलमध्ये जेवणार. मग तुम्ही आज काय देणार गिफ्ट त्यांना? मोबाईल देणार, साडी देणार की दोन्ही पण देणार?" तेव्हा तेजस त्यांना म्हणतो, "अहो, एकाच दिवशी माझा पगार मला संपवायचा नाहीये. तुमचा कसं पगार झाला की ओम फट स्वाहा करून टाकता, तसं माझं नाही." असं म्हणून तेजसच त्यांची चेष्टा करायला लागतो. पण तेजसलाही वाटत असतं, की मानसीला आपण आज काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. तरी देखील तेजस म्हणतो, "नक्कीच मी आज गिफ्ट मात्र देणार आहे." तेव्हा सर्वजण खुश होतात आणि म्हणतात, "तेजस, पहिल्या पगारामध्ये बायकोला काही नाही काहीतरी द्यावंच लागतं, नाहीतर आयुष्यभर आपल्याला टोमणे खावे लागतात. त्यामुळं तू नक्कीच त्यांना काहीतरी छानसं गिफ्ट दे." खरं तर तेजसनं पण मनातून ठरवलेलं असतं, आज आपण मानसीला खूपच चांगलं गिफ्ट द्यायचं. कारण मानसीमुळेच आपल्याला हा जॉब मिळालेला आहे. मानसीमुळंच आपण एवढ्या सगळ्या खडतर प्रवासातून हा जॉब पुन्हा मिळवू शकलो. त्यामुळं मानसी ही गोष्ट डिझर्व्ह करते. तिला आपण छानपैकी गिफ्ट देऊया, छानपैकी सरप्राईज देऊया, असे विचार त्याच्या मनात चाललेले असतात. पण ऑफिसमधल्या कोणत्याच लोकांना तो बोलून दाखवत नाही. तो उलट म्हणत असतो, की "हे, असलं काय आपण करणार नाही. अहो, घरातल्या सगळ्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे. एकाला गिफ्ट देऊन कसं चालतंय? आता पगार काय माझ्या एकट्याचा आहे का? पगार आमच्या सगळ्याचा आहे." असं तो मुद्दाम बोलत असतो. त्याच्या मनातले विचार त्याने ऑफिसमधल्या कोणाला देखील बोलून दाखवलेले नसतात. इकडं आता सूरज मात्र टेन्शनमध्ये आलेला आहे. गायत्रीने त्याला जे सांगितलंय त्या गोष्टीमुळं त्याला घाम फुटलेला आहे. खरोखरच आता गर्दीत आपल्याला त्रास होणार का? गर्दी आपल्याला त्रास देणार का? परत एकदा गर्दीतील लोक आपल्याला दगड मारतील का? पोलीस आपल्याला पकडतील का? पोलीस पकडून आपल्याला मारतील का? असे शेकडो विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू झालेले आहेत. तरी देखील तो विश्वासाने पुढं-पुढं जात असतो. पण रस्त्याच्या मध्येच तो चालत असतो आणि मागची एक गाडी येते आणि त्याला अलगद धडकते. तो खाली पडतो आणि गाडीवाला त्याला खवळायला लागतो. "ए, काय दारू पिलास का काय रे? रस्त्याच्या मधोमध चालतोयस?" असं तो त्याला बोलतो. तेव्हा सूरज म्हणतो, "अहो, मी दारू-बिरू काय पिलेलं नाही. काय बोलताय? बघा, माझ्या तोंडाचा वास येतोय का?" असं म्हणून तो त्या माणसाला वास द्यायला लागतो. तेव्हा तो माणूस त्याच्या अंगावर येतो आणि म्हणतो, काय बोलतोयस? चल निघ." सूरज दोन्ही पिशव्या घेतो आणि पुढं-पुढं चालू लागतो. सूरजने ठरवलेलं असतं, आपल्याला या चॉकलेटच्या पिशव्या द्यायच्या आहेत. तेवढ्यात त्याचा एक मित्र त्याला गाठ पडतो, तो म्हणजे पक्या. पक्या त्याला म्हणतो, "अरे काय सूरज, किती दिवस झालं तू काय भेटलाच नाही. आजकाल अड्ड्यावर येणं बंद केलंय." सूरज म्हणतो, "हो, आता मी दारू प्यायचं बंद केलेलं आहे, त्यामुळं अड्ड्यावर येत नाही." तेव्हा पक्या म्हणतो, "मग माझी उधारी द्यायची नाहीये का?" तो म्हणतो, "द्यायची आहे, पण आत्ता मी देऊ शकत नाही." पक्या म्हणतो, "अरे चल रे." असं म्हणून पक्या त्याला अड्ड्यावर घेऊन जातो आणि सूरज त्या ठिकाणी जाऊन पक्याबरोबर दारू पित असताना आपल्याला पाहायला मिळतो. मानसीचं स्वप्न पूर्ण करण्याची गोष्ट आता तो विसरून गेलेला आहे आणि पक्याबरोबर बसून तो दारू पित आहे. पक्या त्याच्याबरोबर दारू पितो आणि पैसे न देता निघून जातो. आता सूरजलाच ते पैसे द्यावे लागत असतात. बिल तर ₹500 झालेलं असतं आणि सूरजकडे तर फक्त ₹100 असतात. तेव्हा दुकानदार त्याला म्हणतो, "₹500 द्यावे लागतील, तरच मी तुला या दुकानाच्या बाहेर सोडणार आहे." तो म्हणतो, "माझ्याकडे तर ₹100च आहेत."
तेव्हा त्या दुकानदाराला समजतं की याच्याजवळ 2 पिशव्या आहेत आणि त्या 2 पिशव्यांमध्ये चॉकलेट आहेत. दुकानदार त्याच्याकडच्या त्या पिशव्या काढून घ्यायला लागतो. सूरज मात्र ओढाओढ करतो आणि त्या पिशव्या घेऊ देत नाही. पण दुकानदाराचा कामगार येतो आणि सूरजला ढकलून त्याच्याकडच्या त्या दोन्ही पिशव्या काढून घेतो. दुकानदार त्या कामगाराला सांगतो, "या दोन्ही पिशव्या आपल्या बाहेरच्या टपरीवर ठेव आणि त्यातले ती सगळे चॉकलेट विकून टाक, म्हणजे आपल्याला तेवढेच ₹400-500 त्याचे मिळू शकतील." सूरजला आता त्या पिशव्या देण्याशिवाय पर्याय नसतो. सूरज दारू पिलेला असतो, त्यामुळे त्याच्या अंगात कसलीच ताकद राहिलेली नसते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं, की सूरजला दुकानाच्या बाहेर धक्के मारून हाकलून देण्यात आलेलं असतं आणि तेव्हा तेथे त्याची बायको पोहोचलेली असते. तिला खूप वाईट वाटतं, कारण त्याला पैसे नसल्यामुळं दुकानाच्या बाहेर हाकलून देण्यात आलेलं आहे आणि सूरज धक्के खात पोहोचलेला आहे. तेव्हा ती त्याला धरते आणि ती त्याला घरी घेऊन येते. तिला खूप वाईट वाटतं, कारण सूरज अजूनही सुधारलेला नाहीये आणि त्याला कोणी दारू प्यायला पैसे देखील देत नाहीये, ही गोष्ट तिला समजलेली असते. ती त्याला घेऊन घरी येते. ही बातमी आता मानसीपर्यंत पोहोचलेली असते. मानसी फोन उचलते आणि बोलते, "काय झालं?" तेव्हा तेजसला देखील कळतं, की काहीतरी मॅटर झालेला आहे. तेजस आणि मानसी खरं तर बाहेर चाललेले असतात, कारण तेजसचा पगार झालेला आहे म्हणून. तेवढ्यात सूरजची बायको तिथे पोहोचते आणि झालेला सगळा प्रकार तिने सांगितलेला आहे. सूरज चॉकलेट देऊ शकला नाही. त्याच्या पिशव्या देखील काढून घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पैसे नसल्यामुळे त्याला दुकानातून धक्के मारून बाहेर काढलेलं आहे. ही बातमी आता तेजसपर्यंत देखील पोहोचलेली असते. आता आबा त्याच्या पाठीमागे का जाऊ शकले नाही, याचा जाब तो आबाला विचारेल का? त्याचबरोबर तेजस आणि मानसी आता सूरजला कसं आणि काय बोलतील ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक